नमस्कार. हर हर महादेव. तर यंदा 2026मध्ये पवित्र श्रावण महिन्यात एकूण किती श्रावण सोमवार आले आहेत. त्यासोबत हा महिना कधीपासून सुरू होतोय, म्हणजे श्रावण मासाला कधीपासून सुरुवात होते. आणि प्रत्येक सोमवारी आपल्याकडे बघा शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण केली जाते. तर प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची मूठ अर्पण केली जाते. तर ते धान्य कोणतं आणि ती मूठ अर्पण करण्याची काय पद्धत आहे किंवा का अर्पण केली जाते, अगदी सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती मिळून जातील. तर वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, श्रावण सोमवार आणि शिवामूठ ही आपल्या श्रावण सुरू झाला की हे आपल्याकडे असणारी एक पद्धत आहे. तर श्रावण जो महिना आहे तो 13 ऑगस्ट 2026 ते 11 सप्टेंबर 2026 या काळात आहे. तर प्रत्येक सोमवारी आपल्याकडे महादेवाला वाहण्यात येणारी शिवामूठ आपल्याला कोणती आहे व ती कशी व्हायची आहे. तर पहिला श्रावणी सोमवार आहे तो 17 ऑगस्ट 2026 रोजी येतोय. आणि आपली पहिली शिवामूठ आहे ते तांदूळ. तर अखंड तांदूळ शिवलिंगावरती आपल्याला व्हायचे असतात आणि पहिली शिवामूठ ही तांदळाची आहे. तर दुसरा श्रावणी सोमवार 24 ऑगस्ट 2026 आणि दुसरी शिवामूठ आहे ते तीळ, पांढरे किंवा काळे तीळ, दोन्हीही तीळ चालतात. तर तिसरा श्रावणी सोमवार आहे 31 ऑगस्ट 2026. तिसरी शिवामूठ आहे मूग, हिरवे अख्खे मूग या म्हणजे शिवलिंगावरती वाहिले जातात. तर चौथा आणि शेवटचा श्रावणी सोमवार आहे 7 सप्टेंबर 2026. तर चौथी शिवामूठ गहू किंवा जव, तर हे वाहिलं जातं. तर पूजा कशी केली जाते, पूजेचे काय नियम आहेत, तर डिटेलमध्ये आपण ह्या व्हिडिओत पाहूयात. श्रावण महिना अवघ्या काही दिवसावर आलेला आहे आणि हा महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तर भगवान शिवाला समर्पित असलेला श्रावण मास हा सर्वांसाठी खास असतो आणि तेवढाच स्पेशलसुद्धा. तर या महिन्यातील दर सोमवारी महादेवाची पूजा व व्रत भाविक अगदी मनापासून करतात. भगवान शिवाला भोलेनाथ म्हणतात, कारण ते साध्य भक्तीने देखील प्रसन्न होऊन इच्छापूर्ती करतात. कारण त्यांना भोळा शंकर म्हटलेलं आहे. त्यामुळं आपण साधं सोपी जी काही तुम्ही पूजा कराल, उपवास कराल, तर ते लगेच देवापर्यंत पोचतं आणि तुमची मनोकामना पूर्ण होते. त्यामुळे मनातील कामना पूर्ण करण्यासाठी व कुमारिका मुली मनपसंत वर प्राप्त करण्यासाठी श्रावणातील सोमवारी व्रत करतात, अशी आपल्याकडे एक पद्धत आहे. त्यामुळे यंदा श्रावण मास जो सुरू होतोय, तर त्यामध्ये बघा श्रावण चालू झाला की त्यासोबत इतर सणांची सुद्धा श्रावण महिन्यापासून आपल्याकडे सुरुवातच होत असते. तर यंदा श्रावण महिन्यात एकूण 4 सोमवार येत आहेत. तर या 4ही सोमवारचं ना एक विशेष असं महत्त्व आहे. तर या सोमवारी भगवान शंकरासाठी व्रत करण्यात येतात. तर हा महिना भगवान शिवासाठी समर्पित असल्यानं या महिन्यात येणारे सोमवारचे व्रत मनोकामना पूर्तीसाठी देखील खास मानलं जातं. तर काही जण हे व्रत केवळ जल पिऊन करतात, तर काही जण निर्जल व्रत देखील करतात. प्रत्येकजण आपल्या क्षमते व श्रद्धेनुसार श्रावणातील सोमवारचे व्रत करतात. तर आता सोमवार कधी आहेत ते तर आपण पाहिलेलं आहेत. तर श्रावण महिना हा भगवान शिवाच्या आराधनेसाठी अत्यंत पवित्र आणि शुभ आहे. त्यामुळे कोणालाही शिवभक्ती करायची असेल तर त्यांनी या महिन्यात शिवाची पूजा नक्की करावी आणि या काळात महादेव भक्तांच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात असं मानलं जातं. यंदाच्या श्रावण महिन्यात एकूण 4 सोमवारी येत आहेत. तर प्रत्येक सोमवारी व्रत करताना सकाळी लवकर उठून आपल्याला आंघोळ करायचे, स्वच्छ कपडे घालून आपल्या घरातील पूजाघरात भगवान शंकराची पूजा करायची. यावेळी शिवलिंगाचा पाण्याने अभिषेक करावा. त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने शिवलिंगाचा अभिषेक करावा. शिवलिंगाला भस्म अर्पण करावे. धूप अगरबत्ती लावून फुलं अर्पण करायचे आहेत आणि पूजा आपल्याला करून घ्यायची. त्यानंतर जवळच्या शिवमंदिरात जाऊन देखील पूजा करावी. यावेळी दिवसभर उपवास करून तो संध्याकाळी सूर्यास्तानंतर भगवान शंकरांना नमन करून नैवेद्य दाखवून तो उपवास सोडावा. तर काही जण या काळात निर्जला व्रत देखील करतात. आता उपवास कसा करायचा, कसा सोडायचा, काही जण फक्त दूध आणि फळं खातात. आता ह्या उपवासाला भगर चालत नाही अशी बऱ्याच ठिकाणी मान्यता आहे. तर प्रत्येकाचा श्रद्धेचा विषय असतो. काही जण खातात, काही जण खात नाहीत. आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही पाळू शकता. आता साबुदाणा पचायला जड असतो, तर तुम्ही दूध आणि फळं खाऊन हा उपवास सोडू शकता. तसं बघायला गेलं तर हा उपवास आहे तो संध्याकाळी सोडायचा असतो.
तर श्रावण सोमवाराची अगदी छोटीशी कथासुद्धा आहे, तीसुद्धा आपण जाणून घेऊयात. तर बघा, अटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला 4 सुना होत्या. 3 सुना आवडत्या होत्या आणि 1 नावडती होती. तर राजा आवडत्या सुनांना चांगल्या चांगल्या वस्तू व दागिने देत असे, पण नावडत्या सुनेला मात्र उष्ट खरकटं खायला घालायचं, जाडीभरडी वस्त्र द्यायची आणि गुरांच्या गोट्यात झोपायला सांगून गुरख्याची कामं करायला लावायची. ही नावडती सून अतिशय कष्टाळू, मनाने साधी होती. ती गुरांच्या मागे वनात जात असे. श्रावण महिना लागल्यावर नगरातील सर्व बायका शंकराच्या पूजेसाठी आणि शिवामूठ वाहण्यासाठी नदीवर जाऊ लागल्या. तर राजवाड्यातील 3 आवडत्या राणीसुद्धा थाटामाटात पूजेला जाऊ लागल्या. तर हे पाहून नावडती सून खूप दुःखी होई. ती मनातून म्हणजे देवाचं स्मरण करी. पहिला श्रावण सोमवार आला. नावडती सून जंगलात गुरं राखत असताना एका सुंदर ठिकाणी पोचली. तिथे नागकन्या, देवकन्या शिवाची पूजा करत होत्या. तिने त्यांना पाहिलं आणि विचारलं, मी ही पूजा कशी करू? तेव्हा त्या दिव्य कन्याने तिला प्रेमाने सहाय्य केलं. तिनं पहिल्या सोमवारी तांदळाची शिवाची मूठ वाहिली आणि शंकराची मनोभावे पूजा केली. तर देवाच्या कृपेने तिच्या गोठ्यातील गुरांना चांगले सुखाचे दिवस येऊ लागले. दुसरा सोमवार आला. सुनबाई पुन्हा आनंदाने वनात गेली. तिने मनोभावे मुगाची शिवामूठ शंकराला वाहिली. महादेवाच्या कृपेने तिच्या संकटाचे निवारण होऊ लागले आणि राजाच्या वाड्यातही तिचे महत्त्व हळूहळू वाढू लागले. तर तिसरा सोमवार आला. तिने जवाची शिवामूठ शिवपिंडीवर अर्पण केली. शंकराच्या भक्तीत ती तल्लीन झाली. तिचा साधा भोळा स्वभाव आणि निष्ठा पाहून महादेव प्रसन्न झाले. आता चौथा सोमवार आला. तिने चौथी शिवामूठ विधियुक्त वाहिली. देवाच्या कृपेने तिथून पुढे चमत्कार घडला. राजाला आपल्या कृत्याची जाणीव झाली आणि नावडती सून आता राजाचीही लाडकी बनली. तिला सर्व सुख वैभवाचा लाभ झाला. तिने भक्तिभावाने हे व्रत पाळले आणि शेवटी शिवलोकी गेली. अशी ही साधी, श्रद्धाळू आणि इच्छा पूर्ण करणारी श्रावण सोमवाराची शिवामूठ व्रत कथा आहे. तर ज्यांच्या मनात श्रद्धा असते ते पाळतात. नाही श्रद्धा तुम्ही नाही पाळलं तरी चालू शकतं. तर अशा पद्धतीने तुम्ही ही शिवामूठ आहे. 4 सोमवारी आपल्याकडे म्हणजे जी वाहिली जाते त्यामागची अगदी छोटीशी कथा आहे. आता श्रावण महिना सुरू झाला ना, इथून पुढं ज्यांना 16 सोमवाराचं व्रत करायचं असतं बघा, तुमची कोणती इच्छा किंवा अशी कामं असतात की जी होत नाहीत, बऱ्याच मुलींची लग्न जमत नाहीत, तर त्या मुलीसुद्धा किंवा चांगला वर मिळावा म्हणून सुद्धा 16 सोमवाराचं व्रत केलं जातं आणि तुमच्या शेवटच्या सोमवारापर्यंत तुमच्यापर्यंत ती गोड बातमी पोचते, असं आपल्याकडे बऱ्याच जणांचा अनुभव आहे. तर त्या श्रावण सोमवाराच्या व्रताची सुरुवात तुम्ही ह्या श्रावण महिन्यापासून करू शकता. पहिल्या सोमवारीपासून तुम्ही हे 16 सोमवाराचं व्रत सुरू करू शकता आणि शेवटी जोपर्यंत 16 सोमवार होत नाहीत तर तोपर्यंत ते पाळू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. हर हर महादेव.